जय शिवराय मित्रांनो, बीड हे अत्यंत प्राचीन असे सांस्कृतिक शहर असून या शहरामध्ये असे कितीतरी प्राचीन वस्तू आपणास पाहावयास मिळतात। बीड बस स्थानकापासून अवघ्या 10 ते 12 किलोमीटर अंतरावर ही कलावंतीची विहीर आहे। बीड बस डेपोपासून आपण खंडेश्वरी येथे आलो असता येथून पुढे सरळ गेल्यावर नाथापूर रोड लागतो। याच रोडला 4 ते 5 किलोमीटर अंतरावर अंतरवन पिंपरी तांडा या गावाच्या उजव्या बाजूला न जाता डाव्या बाजूला 500 ते 600 मीटर अंतरावर गोबी बाबा दर्गा दिसते। त्याच दर्ग्याच्या अगदी समोर आपणास ही सुंदर कलावंतीच्या विहिरीचे दर्शन होते। कलावंतीच्या नावाने ओळखली जाणारी विहीर वेळेनुसार व काळानुसार तिचे नाव देखील बदली होत होते। कधी तिला नायकींची विहीर तर कधी फुलवंतीची विहीर या नावाने देखील ओळखले जात असे। या विहिरीमध्ये एकूण 3 शिलालेख आढळतात। तिन्ही शिलालेख हे वळणदार व उठावदार अक्षरामध्ये कोरलेले आहेत। शिलालेख हे 16व्या शतकातील मराठी भाषेत असून त्या दोहामधला शिलालेख हा फारसी भाषेत आहे। या शिलालेखात विहीर कोणी बांधली व कधी बांधली ह्याबद्दल लिहिलेले असून ह्या शिलालेखातील लेख 5 ओळीचा आहे। अंबावरे बीडकर महादेव असे स्पष्ट लिहिलेले आपणास दिसते। 4 मजली असणारी ही विहीर सध्या सुकलेली असून साचलेल्या गाळामुळे सध्या तिचे 3च मजले आपणास दिसतात। समोर बाजूस छान असा हा चौक असून तिन्ही बाजूने बसण्याची विहिरीमध्ये उतरण्यासाठी दगडी पायऱ्या होत्या। आता फक्त आपणास एकच बाजूस ह्या पायऱ्या दिसत आहे। जेव्हा एखादा कलाकार आपली कला सादर करत असेल तेव्हा या पायऱ्यावर बसून सामान्य प्रजा कलेचा आनंद घेत असावा व प्रतिष्ठ व्यक्ती विहिरीच्या मजल्यावर केलेल्या विशिष्ट बैठकीत बसून कलेचा आनंद घेत असे। हे एका प्रकारचे ओपन रंगमंचच होता। विहिरीचा वापर पाणी पिण्यासाठी व शेतीच्या जलसिंचनासाठी केला जात असे, कारण विहिरीच्या एका बाजूस मोठीसाठी व्यवस्था केलेली होती। सध्या ही विहीर सुकलेली असून त्यात अजिबात पाणी नाही, फक्त कचराच आपल्या दृष्टीत पडतो। पाणी साठवण्यासाठी व जमिनीतील पाणी वर काढून त्याचा सतत उपयोग करण्यासाठी अनेक प्रकारचे जलसापात्याची निर्मिती केली गेली, जसे आड, विहीर, कुंड, वाव, पुष्करणी, कलडोर, बावर इत्यादी यांना यांच्या आकारावरून विविध नावाने संबोधले जाते। पुढील वेळेस घाणीच्या विळख्यात सापडलेली बीडचा वारसा सांगणारी ऐतिहासिक व पौरातन अशी खंडेश्वरी येथील स्थापत्य कलेचा नमुना असणारी सुंदर बारोचा इतिहास। धन्यवाद। जय हिंद,
जय महाराष्ट्र, जय शिवराया.